मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे आता भाजप विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष निर्माण झालाय। भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप करायला आता सुरुवात केली। भाजपमधील नेत्यांमध्ये असलेली थोडीफार सहानुभूती ही जरांगे पाटील आता गमावून बसलेत। वायजन घेऊन घालायला सलाईन मधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल हे एवढं करण्याचं स्वप्न आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानं जरांगेंविरुद्ध भाजपा अशा संघर्षाला तोंड फुटलंय। फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगे पाटलांचा भाजप नेत्यांनी खरपूस भाषेत समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून तुतारीचा आवाज येत असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। शिवाय शाप देण्याची जे हिम्मत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत। आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत। मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे। मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते आणि भाजप आमदार नरेंद्र पाटील यांनीही जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर टीकेचे आसूड ओढलेत। फडणवीस साहेबांच्या वरती वारंवार बोलून जरांगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेले आहे। म्हणून मराठा बांधवांनो, जरांगेंची भूमिका जी आहे ती अयोग्य आहे, मराठा द्वेषी आहेत। जाणीवपूर्वक हे मराठा आणि कुणबीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करते। मनोज जरांगेंचे एकेकाळचे सहानुभूतीदार असलेल्या शिवसेनेच्या भारत गोगावलेंनीही सागर बंगल्यावर चालून येण्या अगोदर माझ्याशी सामना असेल अशी आव्हानात्मक भाषा केली आहे। या आरक्षण मिळावं यासाठी एकदम खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होते, अजितदादाही बरोबर होते, सगळं मंत्रिमंडळ बरोबर होतं। त्याच्यामुळे तशी काय बाब येत नाही। तेव्हा जर त्यांची जर का अशी विचार असेल की आम्ही तिथं येऊ, तर आम्ही तिथपर्यंत येऊ देणार नाहीये। हे आम्ही पण सगळे मराठे ठाम उभे राहू सागर बंगल्याच्या बाहेर। मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांची सहानुभूती गमावलीच आहे। शिवाय मराठा समाजानं जरांगे पाटलांवर ठेवलेल्या विश्वासाला तडा गेल्याचं चित्र आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।